नमस्कार, शुभ्राज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर टायटलवरून आणि मी अशी छान तयार झाली त्यावरून तुम्हाला कळलंच असणार की आज आहे हळदी कुंकू. तर आज रथसप्तमी आहे आणि मी आज हळदी कुंकू ठेवलेलं आहे. तर सगळी तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात माझ्या मैत्रिणीसुद्धा येतील हळदी कुंकूसाठी. तर अशी इथे तयारी करून ठेवलेली आहे. फुलं, तिळगुळ, हळदी कुंकू, अत्तर आणि वाण ठेवलेलं आहे. आणि आता माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, तर सगळ्यांना हळदी कुंकू आणि वाण देऊन घेते. मी एका ताटामध्येच हळदी कुंकू, अत्तर आणि फुलं अशी ठेवून दिली, म्हणजे मग कसं पटकन हळदी कुंकू लावून फूल देऊन अत्तर लावता येतं त्यामुळे. आणि तिळगुळ आणि वाण मग वेगळे वेगळे दिलं, असं केलं. आणि खूप छान वाटलं. आणि सगळेच व्हिडिओ करता आले नाहीत, कारण शुभ्रा तिथे थोडंसं नाश्त्याचं वगैरे बघत होती, त्यामुळे सगळेच व्हिडिओ सगळ्याजणी आलेले असताना मला करता आलं नाही. तर हे थोडंसं जे केलेलं आहे ते मी दाखवते आहे. आणि आता मी इथे तिळगुळ वाटत आहे. आणि इथे छान छोटी छोटी मुलं पण आली होती, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि हा आहे आमचा प्रथमेश. आणि प्रथमेशला खूप घाई झालेली. चला चला काकीने बोलवलं आहे हळदी कुंकाला, आपण जाऊया जाऊया असं आजीला आणि मम्मीला सांगून घेऊन आला. आणि मी आता वाण देते. तर वाणामध्ये मी ह्या अशा पळ्या आणल्या होत्या, आपण वरणाला आणि आमटीसाठी वापरतो ना त्या. तर इथं नथ माझी चाफाची असल्यामुळे ती सारखी हे होत होती, पळत होती.
त्यानंतर मी नाश्ता दिला सगळ्यांना. तर नाश्त्यासाठी समोसे आणले होते आणि मसाला दूध ठेवणार होते, पण मसाला दूध ठेवलं तर मग शुभ्रालाच ते करावं लागलं असतं ना, त्यामुळे दूध वगैरे ओतावं लागलं असतं. तर त्याच्यामुळे मी मग म्हटलं आपण अमूल कूल आणूया. तर मग समोसा आणि अमूल कूल असा नाश्ता ठेवला होता. नंतर छान जरा गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग दुसऱ्या मैत्रिणी आल्या. तर हळदी कुंकू झालेलं आहे, सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा करा. धन्यवाद.